हॅलो हाय, वेलकम बॅक टू माय चॅनल. पूजा खूप दिवसाने व्हिडिओ घेऊन येते हे मला कळतं आहे. त्यासाठी पहिले तर सॉरी, कारण मला सगळं हेक्टिक होत होतं, काम पण आणि घरी पण जाणून येऊन सगळं शूट करता येत नव्हतं. सो लॉंग व्हिडिओ प्रिपेअर होत नव्हता माझ्याकडून की मी स्टार्ट कुठून करू. मला तेवढा वेळ देता येत नव्हता लॉंग व्हिडिओसाठी. सो आज मी तुम्हाला दाखवणार आहे व्हॉट्स इन माय सॉरी काय बोलायचं होतं मी विसरली. डे इन माय लाईफमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे की मी आज काय काय करणार आहे. सो स्पेशल म्हणजे आता मी इथे गणपती बाप्पाचा माझा पाठ लावलेला आहे इथे, आणि इथे तुम्हाला संपूर्ण दिसतच असेल. पूर्ण इथे गणपती बाप्पाचा सगळं ठेवलेलं आहे, कारखाना आहे पूर्ण. आणि आता मी तुम्हाला माझा सेटअप दाखवते. सो हा आहे माझा सेटअप. इथे माझी चेअर लावलेली असते आणि हे माझं सेटअप मी रेडी केलेलं आहे. माझं कलर, ब्रशेस, पाणी, हे सगळं, ही माझी कलर पॅलेट आहे. सो हे सगळं मी ओपन करून वगैरे ठेवून देते की मला फटाफट कामं होऊन जाऊ असं, कारण भरपूर काम असतं. मी एका ठिकाणी काम करत नाही, 10 ठिकाणी काम करायला जाते. सो सगळं मला मॅनेज करायचं असतं ते सगळीकडचं. सो आज मला इथे तुम्हाला शूट करून दाखवता आलं. शांतता आहे, जास्त मशीन्सचा आवाज नाही आहे, मी एकटीच आहे. सो म्हणून मी विचार केला की का नको व्हिडिओ आज प्रॉपर शांततेत बनवूया आणि तुम्हाला दाखवूया की मी बाप्पाचं काम कसं करते. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आणि आता मी कसं कसं काम करेल, काय काय करेल हे मी तुम्हाला दाखवेल शॉर्ट व्हिडिओजमध्ये. सो टिल देन. आणि ॲक्च्युली मी स्टार्टिंगचं पण तुम्हाला फर्स्ट मॉर्निंगचं शॉट दाखवणार होती, बट खूप हेक्टिक होतं, मला सगळं मॅनेज नाही करता येत. प्रॉब्लेम असा होतो की मला सकाळी बाकीची कामं पण असतात घरात, तर मला शूट करायला वेळ नसतो किंवा माझ्यासाठी शूट करायला घरी अवेलेबल कोण नसतं. मी एकटीच असते, मला पटपट आवरून मला निघायचं असतं. सो आता मी बदलापूरवरून आली आहे भिवंडीमध्ये अखणीचं काम करायला. सो ते आता काम मी आटपलं आहे आणि मग मी इथे आली आहे सगळं ट्रॅव्हल करून. आणि ट्रेनमध्ये शूट करायचं म्हटलं तर प्रॉब्लेम असा असतो की मी ट्रेनमध्ये शूट करू शकत नाही, कारण मॉर्निंगला खूप जास्त रश असते ट्रेनमध्ये चढताना, पण उभं राहण्याचे वांदे असतात. सो मोबाईल काढून मी असं शूट करेल हे पॉसिबलच नाही आहे. सो त्याच्यामुळे आता मी फक्त इथे आल्यानंतर शूट स्टार्ट केलं, जेणेकरून शांततेत तुम्हाला पण कळेल मी काय बोलते. असा आजूबाजूचा आवाज येणार नाही, फक्त माझा आणि तुमचा आवाज येईल. आणि तुमचा नाही, सॉरी, माझाच आवाज येईल आणि तुम्हाला व्यवस्थित ऐकायला मिळेल असं. सो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू आणि मी काय काय काम करते ते तुम्हाला दाखवीनच. चला बाय, तोपर्यंत बाय बाय. तर ॲक्च्युली आता मी बसली, स्टार्ट करणारच आहे माझं काम. तर त्याच्या आधी सर्वात इम्पॉर्टंट ही गोष्ट म्हणजे माझ्यासाठी ती आहे ही. ह्याच्याशिवाय मी काम स्टार्ट करू शकत नाही. म्हणजे लोकांना कसं वेगळ्या गोष्टींचं व्यसन असतं, मला ह्याचं व्यसन आहे ह्या गोष्टीचं. कारण ह्याच्याशिवाय मी काम करू शकत नाही, कारण मला काही ना काहीतरी ऐकत राहायचं असतं. पडलं माझं ते, काही ना काहीतरी मला ऐकत राहायचं असतं. सो त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये काही ना काहीतरी पॉडकास्ट म्हणा, सॉंग्स म्हणा, काही व्हिडिओज म्हणा, स्टोरीज म्हणा, ऐकत राहते आणि मग माझं काम करत राहते. म्हणजे माझं माइंड इथे तिथे डायवर्ट होत नाही, फोकस असते मी. मला काहीतरी चालू राहायला पाहिजे माझ्या कानाजवळ. सो त्याच्यासाठी मी हे इम्पॉर्टंट गोष्ट माझ्याजवळ ठेवतेस. सो आता मी स्टार्ट करते. सो इम्पॉर्टंट गोष्ट मला सांगितलीच आहे. आता पुढे मी बघू काय काय इम्पॉर्टंट आहे. मी माझ्या डेमध्ये पूर्ण काय काय करते ते पण तुम्हाला सांगेनच. काम करते असं इथून येईल शॉर्ट. सो असं माझं काम चालू राहतं. तुम्हाला व्हिडिओ काढायला एक मुलगी भेटली, तिचं दाखवतेच मी फोटो. काय नाव आहे तिचं. सो आता ती मला व्हिडिओ शूट करून देते, म्हणून तुम्हाला दाखवता येते मला व्हिडिओमध्ये मी काय करते ते गणपती बाप्पाचं काम. माझा एक पार्ट झालेला आहे, तो मी तुम्हाला दाखवते. असं मी काम करते डोळ्यांच्या आखणीचं. सो हा असा पार्ट आहे, मीच फिरवते, असं कामं करते मी छान. सो तुम्हाला कसं वाटलं हा पार्ट मला सांगा. मला डिटेल नाही काढता आला व्हिडिओ, पण जेवढे मला काढता येत आहेत तेवढं मला तुम्हाला दाखवता येते की मी कसं करते काम. ते मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन. तुम्हाला आवडतं आहे की नाही ते पण मला कळवा व्हिडिओमध्ये. जेवून आले आणि हे लोक मला एंटरटेन करायला आले दोघं. ही वेदिका आहे, हा गौरव आहे. ते मला इथे रोज मी जेव्हा येते तेव्हा मला एंटरटेन करतात आणि मला छान कमेंट देतात, दीदी छान झालं, दीदी ते छान झालं, असं सांगायला येतात मस्तपैकी. आता पार्ट बदलायचं काम चालू आहे, अजून आलेले नाही आहे जे पार्ट बदलणार आहेत. त्याच्यामुळे आम्ही तोपर्यंत टाईमपास करतो आहे आजच्या दिवसात, जोपर्यंत पार्ट लावत नाही तोपर्यंत.
हा माझा एक छोटूसा लिटिल दोस्त आहे, तो इथे येतो आणि मला मोटिवेट करत असतो, काय काय छान छान स्टोऱ्या सांगत असतो. तर मी काम करते तर तो मस्तपैकी मला हेल्प करतो. आता तो स्कूलवरून आला आहे, मग तो फ्रेश होईल आणि मग खाली येईल, आहे की नाही. काय मग तुझं नाव काय सांग त्यांना. पार्थ, नीट बोल. पार्थ. सरनेम काय तुझं. प्राणेश. अच्छा प्राणेश. काय मग सरनेम काय. अतनोलकर. अच्छा. सो हाय बोल तू सगळ्यांना. सो आता माझा दुसरा पार्ट झाला आहे, त्यातला मी एक स्पेशल आणि क्यूट गणपती बनवला आहे, तो मी तुम्हाला दाखवते. हा बघा, हा तो आहे क्यूट गणपती, दिसतोय सगळ्यांना. सो हा आहे तो क्यूटू. सो आता माझं झालं आहे, हा दुसरा पार्टमध्ये लोक लावतील, तिसरा पार्ट लावतील. तोपर्यंत मी टी ब्रेक येते. तर पुन्हा भेटू, पुढे काय करते ते पण तुम्हाला सांगतच राहते. थोडे शॉर्ट आहे ते माझ्या शॉर्ट व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला शूट केले थोडेफार, आणि थोडे शॉर्ट आहेत ते जे मला यूट्यूबवर वगैरे टाकायचे, ते आता थोडंसं काम केलं. आणि बस आत्तापर्यंत इतकंच झालं. तर पुढे काय करते आजच्या दिवसामध्ये ते पण तुम्हाला सांगेनच. बोल जेरी, तुला माझं काम आवडतं. ही माझी क्यूट लिटिल. आता मी चालली आहे भिवंडीवरून बदलापूरला एवढ्या रात्री ट्रॅव्हल करून. मी आता जस्ट घरी पोचली आहे. मे बी काहीतरी एक 10:30 का 10 वाजले. सो आता मी सगळं आली आहे घरी, पण मला नेमका मम्मीचा फोन आला आहे आणि माझ्या बाबूला बरं नाही आहे आणि तो मम्मीकडे असतो 2 महिने गणपतीचे. सो आता मी फटाफट फ्रेश होईन, आवरेन आणि मम्मीकडे राहायला जाईन, बिकॉज त्याला थोडंसं फीवर आलेलं आहे. तर आताच्या ब्लॉगमध्ये इतकंच. मला व्हिडिओ नीट एंड करता येत नाही आहे, मी आता चालली माझ्या बाबूला भेटायला. सो पुन्हा भेटू असं छान ब्लॉगमध्ये. व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय गाईज.